नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो. मटण बनवायला लागली बघा. नाही म्हणती बनवत मस्त, पण काय नवरा ऐकायलाच तयार नाही की. बनवून द्यायचं ना का खायचं नसलं, पण कर्तव्य बायकोच आहे की बनवून द्यायचं. आता अग इतके दिवस बनवायला म्हणजे तू पण शिकली पाहिजे ग. नाही, मला येतच नाही. मी बारकी पोरगी आहे हो. मला येतेच ग, म्हणून मी आपलं म्हणलं तू बनव. हा. इच्छा नाही बनवायची म्हणून आम्हाला सांगितलं. पण वाटतं की तुझ्या हातचं जरा खावा चांगलं लागतं म्हणून खाते ती माझ्या हातचं. उगा कशाला कोण खात या. का ना अक्का. मला मसाला बनवायचा तिकडं चूल पिटवून अजून पण मला का तुझं मी म्हणलं आता हे नाही करलं असतं. मटण आज सुक्क करायचं, सुक्क आमच्या अक्काला त्याच्या किती आईला आणलं या आणलं 1 पाऊण किलो. किलोला पाव किलो कमी. मग कसलं करायचं? पातळ मिठाचं काढायचं का तिखटाचं? बर. दसरा काढला परत मटणाचा. खरं मेन म्हणजे ना, जसा चैत्र महिना लागला तसं मटणच आणलं नाही आम्ही. म्हणजे मी पाळला ती पाळला, मटण घरातच आणलेलं होतं. कशात काढू पाणी होतं काय बघलं. तिकडं वत किती म्हणते तिकडं आंब्या बरोबर वत. चाल की जरा पाक उठून आले का करते या पाणी ठेवलंय बघा तिकडे पातेल्यात इकडून गरम इकडून व्हायला. इकडून पटांगण आणसल. पाक उठून आल्या का करते. वत मटणात पाणी आंब्याला असतं बघ. अगं हात ला वाढावा. ही पकड हातात. लयच बाबा तसा टाकत करते. वाढवातच हात लावते काय हाय का? मग अगं हात लावायचा बनमताय. हा आता हात घाल म्हणावं तर. दमान मटर खाली सांड झालं. मुलकाचं महाग आहे. 100 रुपयाचा एक रवा असेल. 50 तर असेल. हा बस सांड चिलटून इस्क दे नाही नादानं. पाणी काढ. तुझा काय भरोसा नाही. पोरांनी बघ सायकल होती बाबा केली. मी केली या पोरांनी टाकली होती मध्येच. बर आई ग. जबरदस्त बनवायचं मटण. झणझणीत महिनाभर तू आमच्या तोंडाकडे बघायचं. मी मटणाला एवढी अडकीच नाही ती. तोंडाकडे बघायला. बरं आणतो तुला काय तर संध्याकाळी. काय आणताव संध्याकाळी? शिरखंड आणतो की. मटण घेऊन चिकन आपल्या 500 रुपये घेऊन ये आणि तू बस मटण काय? बस एवढं टाक टाक अजून थोडं. खराट होईल. नाही होत. हां टाक. हळून घे कान हळद जरा टाकवायची. गणित चुकलं की माझं. का काढायला ते पाणी ती कशात काढते पाणी आता? ह्यात काढायचं आणलं होतं आणि ह्यातच मटण धुत बसते. असं दुसरं कशात तर काढ. हे घाण झालं बरं का. दुसरं कशात तर काढ. हॅलो खान 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 गार 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 गार. ए दीदी आओ मम गुडी आहे. पातेली कान ग जर्मलचं. हांड्यात का काढणार काय पाणी? हंड्यात गार पाणी आहे की? हां गार आहे. मग पलीकडे मोकळी कशी असेल की मग त्यात वत की. का बता येत नाही? का बता येत नाही? येईल की आता आणतील घेते. झालं का परत? हा हा
पिशवीची एक घडी हितच पिशवी सकट आणून मायापाशी ठेवलं या झाल्या गरम झाले त्या ह्याच्यातली शेड मध्ये लाकडं आणा म्हणलं तर आणलं आता तू आज आणलीस तू आज लावलीस काय भाकरी करूस तर तुम्हीच आला हो इथं तुला भाकरी कळत करून नाही दूध काय तापूस तर. आणलं की बघू काढ की आता झालंय मस्त गरम खळ उकळाय पाहिजे कसं माग पाणी पळल कशात काय कशात लय यार पाडून जाते बाबा तू कळशी काढते यार आता. वाढते ही जाळी कळशी हाय काढ. ती हे जी हाय मग पगळल गरम पाण्यानं कळशी काढ किती येतं इकडं पाणी लई काढलं नाही गरम असं दे. तांब्यात वतून ठेव गोष्ट आहे का ते वत खाली का पाणी नाही का तुला मी माझा इथं जळला तुझा काढणे नादान वत खाली ती तापत जरा आता पाणी राहते मग ते आलं एकच पळत एकच थोडी वाळत आहे या वगैरे आपास बोकडा वरता लागले या भोकड आहे का पाटर आहे काय माहिती फास बीस लागला का हाय ते नाही घरी कोण कुठं जाते तुम्ही इतक्या लवकर? पातेलं तापत चांगलं ना त्याला वच्चिल बडका होईल तुला माहित नाही म्हणून सांगते नाही हो. बरं झालं सांगितलं ते अगं बास की का ते त्याला पाव घालतेस काय दोन तर वाचले की बा झालं तेवढंच नको 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 असलं आम्हाला तसलं काय मग मी केलेलं परवडत ना मी लागा बिगर तेलाच करतो या तुला करा येत नाही बिगर तेला म्हणून एखादी पळी होत म्हणलं दोन होतेस तू बाई त्या मटणात फॅट 5 किलो आहे मटण मटणात फॅट आणि पुन्हा त्यात अजून फॅट काय लागा मी लागा इतकी वर्षी लागा मटण बनवतो लागा बरं त्याला वापरत नाही अजिबात किती वर्ष जन्मल्यापासून मटणच बनवताय का अगं मी आता आई गेल्यापासून मटण बनवतो आई होत तेव्हा मला चुलीपाशी येऊ देत नव्हती पण आई लय भारी बनवाय आईचा नाद करून चालायचं नाही हलवते हाताने कणा 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 सगळी फिरव गार 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 येते तुला सुद्धा बघून हलवायला तापती तेल तापलं की 2 पाळ्या आहे त्या कुठं लय त्यात 4 किलो बर आहे हां वत मग आधी थोडं वत नाही बाकणाऱ्या हातावर इच्छेल वतून बाकणाऱ्या सरा साईडला राम अजून एक पळी टाक साईडलाच आहे तेलावर टाकाय म्हणजे पुन्हा उडत नाही हां आता बस येते बघा मित्रांनो बायकोला आमच्या करायला येते का नाही नक्की अगं त्यात मी कोण हाई करायचं बाकी गुळच की त्याला उडतंय नाही व गुळच देते येऊन जाईल गार 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 फिरून मग टाकायचं असतं पण नमताय असं तुला पण आईला म्या बनवलं असतं बरं झालं असतं इच्छा नसताना बनवायला मग काय असं मुदाम टंगळ पंगळ टंगळ पंगळ करणार आता झाकते जाऊ आणि जाळ लाव गुळ चाटल्यागत नुसतं जाळ लाव नको तर किती लाकड आहे त्यात लाव इकडून बारीक बरं धाड 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 आणि ताट बसलं नाही बघ नीट ते हा हवा गेला हवा जाता कमी नाही हवा जर गेली त्यात ना एअर जर गेला तर शिजत नाही लवकर होय कळलं का या मटण खायला जे जे खात आहे त्यांना या मटण खाय आणि जे खात नाही आज आज आईतवार बी आहे त्याच्यामुळे बी कोण खात नाही आणि चैताचा महिना आहे म्हणून मी खात नाही तर ज्याला खायचं आहे त्याने या मटण खायला मस्त 5 किलो आणले का एकटं खाऊन काय हे होत्यात काय अगं पोरं किती पुरी खायच्या त्या संध्याकाळपर्यंत गेलं पहिलं आम्हाला बरं येऊ द्या आल्यावर दुसरा आणा आली आपली फॅन मंडळी तर आईला
त्यांना तर माहित आहे निलेश दादा मोकळ्या मनाचा माणूस आहे.